राधे राधे जय एकविरा. मार्गशीर्ष महिन्यात दुसरा गुरुवार, दारात रांगोळी वगैरे काढली, आई मातेचं पूजन करायला घेतला आणि दत्त जयंती पण आहे. आणि पोथी वगैरे पण वाचली, आरती वगैरे केली आणि प्रार्थना वगैरे करून आज माझी खूप घाई आहे. दत्त जयंती मला घरी पण माहेरी पाया पडायला जायचं. मी एकीकडे इडल्या केल्या नाश्त्याला आणि जेवणाचं पण मी लवकरच नैवेद्य मला दाखवायचं होता, कारण की मला जायचं होतं. त्यामुळे इकडे वाटाण्याची भाजी, वरण, मूग डाळ पण घातली आणि भावाला पण माझ्या बोलवलं होतं मी घ्यायला. मग मी पटापट सगळा आवरायला घेतला. एकीकडे भांडी होती थोडीशी, ती घासून घेतली आणि मग काहीतरी गोड पाहिजे तेव्हा मग शेव बनवली. एकीकडे पालकची पण भाजी घातली आणि मानविकला टिफिन भरून घेतला आणि शेव पण झाली एकीकडे. आणि एकीकडे भजी बनवली मी. त्याच्यानंतर सगळं देवाला नैवेद्य काढला. देवाला पण पूर्ण नैवेद्य काढून देवाला दाखवला आणि त्यानंतर मी पण रेडी झाली. त्यानंतर मग माझा भाऊ पण आला घरी जायला. आम्ही मग निघालो आणि आम्ही पोचलो. मग याला बोलले मला गावात मला दर्शनाला घेऊन चल. दत्त जयंती हा हिंदू धर्मातील एक आपला महत्त्वाचा सण आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा केला. दत्त जन्म हा कथा अत्रि ऋषी आणि माता अनुसूया यांच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्रिदेव ब्रह्म विष्णू महेश यांनी वरदान दिले की ते तिघे त्यांच्या पोटी जन्माला येतील. या वरदानाचा प्रभाव म्हणून ब्रह्माच्या अंशातून चंद्र, विष्णूच्या अंशातून दत्तात्रय आणि शिवाच्या अंशातून ऋषी दुर्वासा यांचा जन्म झाला. आणि माझं खूप छान दर्शन झाला. आणि आमचा खूप जुना देऊळ आहे. 1936 साली त्यावेळेस पहिले पायरीचं असं ते बांधकाम आहे त्यावेळेचा, पण देऊळ खूप जुना आहे आमचा. ते आता मला सांगता येत नाही. चला मग राधे राधे.